पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात। पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात। स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा। आपण सर्वांनी शांतता संयम शिस्त पाळलेली आहे। हळूहळू बाहेर पडा। बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत। हळूहळू चालत जा। बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या। यस, चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे। बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे। इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया। आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे, याची जाणीव आम्हाला आहे। एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे। चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे। सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे। संबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात। आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं। हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे। मागे मुख्य गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे। बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा। मागच्या बाजूने बाहेर पडा। पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा। गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतायत, त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा। इथं जे संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP आलेले होते ते देखील आता बाहेर पडतायत, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा। सगळे VVIPs कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत। तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा। सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावा। पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कोणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात। समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा। हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी। चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया।